इथर. याचे लेखक आहेत राजेंद्र पोळ, दिग्दर्शक आहेत संकेत महाजन. हे विश्व माझं घर आहे आणि घरात माझ्या आकाश. छान. हे विश्व माझं घर आहे आणि घरात माझ्या आकाश. आणि आता अनिकेत, आकाशला ह्या घरात मुक्त करेल. अरे अरे अनिकेत, मी मित्र म्हणून आलोय तुझा, अतिथी म्हणून आलो. अतिथी आत्मा देवो अमर आहे. भव. माहिती आहे ना तुला? तो आकाश स्वरूप आहे. हे बघ अनिकेत, नाही. त्याला कोणी मारू शकत नाही. अनिकेत, हत्यार खाली ठेव. घाबरू नकोस. माझा नेम अगदी परफेक्ट आहे. कोळी अजिबात तिकडं तिकडं कुठेही जाणार नाही. इथं बरोबर मधात बस एक गोली और सरदर्द को आराम. हे बघ अनिकेत, असं वेडेपणा करू नकोस. वेडेपणा? यात कसला वेडेपणा आहे आकाश? मला वाटतं की मी तुला मारावं आणि तू मरावा, बस. अरे पण मारायला आणि मरायला काहीतरी कारण हवं ना. विनाकारण प्रत्येक गोष्टीला कशाला कारण पाहिजे आकाश? तू जन्माला आलास, काय कारण होतं? मी जन्माला काहीही कारण नाही. आणि उगाच कारणाचं राजकारण करत वेळ घालवू नकोस. मेट अनिकेत, हत्यार डोळे खाली ठेव. भेट. हे बघ, हे असं केल्याने मी घाबरणार नाहीये. मला तुला घाबरवायचं नाही. मग मला तुला मारायचंय. नाही. हा, समोर कोणी आलं ना की त्याला संपवून टाकावंसं वाटतं. आणि समोर कोणी नसलं की स्वतःला संपवून टाकावंसं वाटतं. अनिकेत, बिनभिंतीच्या विश्वसदनात विरघळून जावं, पण कसं? हे बघ म्हणून मी असे वेगवेगळे प्रयोग करतोय. अनिकेत, नाही. मीठ, अनिकेत, डोळे मीठ, अनिकेत थांब. डोळे बंद कर. अनिकेत, आत्मा अमर आहे. डोळे बंद. अनिकेत, आत्मा थांब. आत्मा बंद. अनिकेत थांब. नैनन छिंदंती शस्त्राणी, अनिकेत, नाही. नैनंदाती पावका. अनिकेत, सोड. नैनन छिंदंती शस्त्राणी, अनिकेत. नैनंदाती पावका. नैनन छिंदंती शस्त्राणी, नैनंदाती पावका. नैनन छिंदंती शस्त्र. पण स्वतःची हिंसा म्हणजे कोणाची आकाश? अनिकेत नावाच्या या देहाची की दिसत नसणाऱ्या मनाची? कोणाची? या आत्म्यास तर नाव नाही. तो निनावी. त्याला कोणी मारू शकत नाही. मग कोणाची हत्या करू मी आकाश? बोल. खूप छान बोलतोस. बोल. बोल. उगीच बोल. नाही, बरोबर. बोलणाऱ्याचं अमृतही खपत नाही आणि न बोलणाऱ्याचं विषही खपत. खपत का खुपत?
चहाची वेळ झाली. शिवाला चहा ठेवला असेल. आणतो. अरे एक मिनिट, ती ती बॉटल ठेवून जा. नाही नाही, आता चहा पिळा आणि चहाच पाजणार. अरे ऐक तर, गोंधळातच टाकतोय. मेंदूच्या धारण क्षमतेपेक्षा अधिकचं वाचन, अधिकचा विचार बहुधा याच्यावर उलटलाय. आणि त्याचमुळे हे असं मानसिक दुभंगलेपण आणि इतर सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्सना हा फेस करतो. करेक्ट. न झेपणारं ओझं घेऊन चालताना जसा तोल जातो ना, तसंच होतं याच. चहा. चहा. हो. ती बॉटल कुठे टाकली. तशी भरलेली नाही नाही, रिकामी करून टाक. कशात केली रिकामी? बाहेर खड्ड्यात. गुड. दोन्हीत प्रमाण सारखंच आहे. हा? साखर, चहा, दूध. थांब. दे इकडे. बघ. एक, दोन, तीन, चार, पाच. डोकं जड वाटतंय. अरे संस्कृत म्हणू का आकाश? सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. वाटतेय सरची. घे. तसं ह्या चहात किती प्रमाणात हे औषध टाकलं तर इफेक्ट होऊ शकतो? काय? अरे घे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. डोकं जड वाटतंय. गरगर. झोपेच्या गोळ्यांनी होतच. इदम इंद्राय स्वाहा, इदम नमः, इदम इंद्राय स्वाहा, इदम नमः,
इदम इंद्राय स्वाहा इदमन इदमन आकाशराव उठा. अनिकेत, किती वाजले ते? किती वाजू आकाश? प्रत्येक वेळी कशी चेष्टा सुचते रे तुला? एखाद दिवशी जीव जायचा अशाने. 7 वाजलेत. संध्याकाळचे 7. बरं, झोप कशी झाली आकाश? 4 ते 7 3 तास अगदी मृत्यू समान झोप. म्हणजे तू माझ्या चहाच्या गोळ्या टाकल्या नव्हत्या, फक्त चहा होता. शिवाला विचार, ती बाटली त्याला दिली आणि मग चहाचा ट्रे घेऊन आलो. पण ते म्हणतात ना, जे मनात असतं ते सगळीकडे दिसायला लागतं. ते खरंच तसं होतं का याची खात्री करत होतो. तर खरंच अगदी तसं झालं. हुशार आहेस आणि माझ्या कामाचं देखील माणूस. नाही तसं अमृतराव माणसांची निवड करायला कधी चुकत नाही म्हणा. योग्य त्या माणसाला त्याच्या योग्यतेनुसार योग्य त्या उंचीवर स्थापन करतात. खरंच काहीच नव्हतं त्याच्यात. मी कधीही खोटं बोलत नाही आकाश. त्या दिवशी तू खोट्या पिस्तुलातल्या गोळ्यांनी मेलास आणि आता नसलेल्या झोपेच्या गोळ्यांनी 3 तास मेलास. तुम्हाला मारणं केवढं सोपं करून ठेवलंय रे. म्हणजे अगदी कशानेही मरता. म्हणजे किंचित खऱ्या नसलेल्या गोष्टीने सुद्धा मरता. मग खऱ्या गोष्टीनं किती मराल आकाश? आणि माझी परीक्षा करायला निघालेत. मरण मरण मरण. तुला हे स्वच्छ आणि सुंदर जीवन दिसत नाही का रे? सारखं आपलं मरण मरण मरण. आणि मरणाचे विचार जर इतकेच काठोकाठ भरले असतील ना, तर संपून टाक एकदाचा हा खेळ. जस्ट डू इट अनिकेत. गो अँड फिनिश युअर लाईफ. पण नाही, तुमच्यासारखे माणसं ना हलक्या मनाची, कमजोर विचारांची असतात. स्वत्वाची जाणीव हरवलेली, आत्मविश्वास गमावलेली, सारखं आपलं मरण मरण मरण. स्वतःच त्या कडाच्या टोकावर उभं राहायचं आणि धोक्याची घंटा वाजवत राहायची. तुम्ही स्वतःच नाही तर आपल्या समाजाचं, आपल्या माणसांचं जास्त नुकसान करता अनिकेत. अरे तुझ्या बाबांचं, अमृतरावांचा समाजात केवढा मान, केवढी प्रतिष्ठा. आणि तू करोडपती बापाचा एकुलता एक मुलगा, लाखो कुटुंबांना जगवणारा तुझा बाप, आणि त्याचाच मुलगा येता जाता मृत्यूला कवटाळ्याची भाषा करतो. झालं. तुझं झालं असेल तर मीही काही बोलेन म्हणतो. बोल ना, मरणाचंच काहीतरी बोलशील, बोल. बस. बस. नाव सांग. तुझ्याकडे काही खेळ आहेत असं म्हणाला होतास ना, तसंच माझ्याकडे सुद्धा काही खेळ आहेत असं समज. आकाश. आकाश. वडिलांचं नाव निळकंठ. वडिलांचं नाव निळकंठ. हे बघ अनिकेत,
अनिकेत, फक्त माझ्या आवाजावर लक्ष केंद्रित कर. तुला माझा आवाज ऐकू येतो? अनिकेत, अनिकेत, मी तुला आज्ञा देतोय. तू कोण मला आज्ञा देणार? मी तुला संमोहित केलं. कोण आहे संमोहनाखाली? मी स्वतः ध्यानात प्रवेश केलाय. पुन्हा भ्रम. भंगलेलं व्यक्तिमत्व इथेही आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करते. खूपच खोलवर शिरलं. अनिकेत, हे सारे भ्रम सोडून दे आणि फक्त माझ्या आवाजावर लक्ष केंद्रित कर. अनिकेत, तुझं हे जे काही झालंय तुला या जन्मातली कुठलीच घटना कारणीभूत नाही. मी तुला तुझ्या मागच्या जन्मात नेणार. तू तयार आहेस अनिकेत? तुझी मर्जी, पण मी समस्या रहित आहे. काल, आज आणि उद्याही. चल. ठीक आहे. हळूहळू झोपीचा, शांत झोपीचा. आता हळूहळू जीवनात मागे जा. आता तुझं वय 10 वर्ष. अजून मागे जा. अजून गाढ झोपीचा. आता तुझं वय 10 वर्ष. अजून मागे जा. वय वर्ष 0. अनिकेत, माझ्या आवाजाचा धागा तुझ्या अस्तित्वाबरोबर कायम. अजून मागे जा. अजून गाढ झोपीचा. काही ऐकू येतंय? कुठेस तू? प्रतापगडाच्या पायथ्याशी. प्रतापगडावर? आणखीन कोणासोबत? समोर महाराज उभे आहेत. अफजल खानाच्या भेटीला निघाले. साक्षात मृत्यूला आलिंगन द्यायला निघालेत राजे. इतकं स्पष्ट आठवतं. आणि इथे मृत्यू. हो, मृत्यूचं घनघोर तांडव सोबत घेऊन फिरणारा जगातील एकमेव राजा. ते काय झालं? प्रतापगडाच्या पायथ्याशी मी मारला गेलो. ठीक. अजून मागे जा. अजून गाढ झोपीचा. कुठेस तू? इंद्रायणी काठी. इंद्रायणी नदीच्या काठी म्हणजे आळंदी? होय. इथे ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी सोहळ्याला आलो. खूप गर्दी. इथे सिद्धनाथांच्या गाभाऱ्यासमोर नंदाखाली माऊली समाधी घेणार आहे. या समाधी सोहळ्याने माझ्यावर खूप मोठा परिणाम झाला. परिणाम झाला म्हणजे नेमकं काय झालं? त्यानंतर 2च दिवसांनी म्हणजे कार्तिकी पौर्णिमेला मी इंद्रायणीत प्रवेश केला. म्हणजे तू आत्महत्या केलीस? नाही, लोकांनाही तेच वाटलं. पण मला माऊलींना भेटायचं होतं. अजून मागे जायचंय. हो, अजून मागे जा. अजून गाढ झोपेचा. आता कुठेस तू? अवंती नगरी. मी इथला एक सामान्य नागरिक. तिथे काय? इथे 2 महापुरुषांची आज भेट झाली. कोण आहेत ते दोन? बुद्ध आणि महावीर. दोघं एकमेकांसमोर बसलेले आहेत. चर्चा सुरू आहे. मोक्ष, निर्वाण, मुक्ती
मीही ती चर्चा ऐकली आणि सर्व संग परित्याग करून बुद्धांच्या सोबत गेलो. पुढे पुढे एकदा भ्रमंती करीत असताना खोल दरीत पडलो आणि मृत्यू पावलो. म्हणजे अकाली मृत्यू सर्वच जन्मात कॉमन आहे. सर्व जीवांना खात्रीनं मिळणारी एकमेव गोष्ट म्हणजे मृत्यू. नाही तसं नव्हे. म्हणजे कुठल्याच जन्मात तुला नैसर्गिक मृत्यू प्राप्त झाला नाही. मग अजून मागे जायचंय का? नाही नको. आता आपण पूर्वपदावर येऊया. अनिकेत, अनिकेत, मी तुला आज्ञा देतो. थांब. तुझ्या आज्ञेशिवायच मी परत येईन. हा फुले मरण पाहिले म्या डोळा, साहला सोळा अनुभव. अरे, आपण अजून इथेच उभे आहात? आलोय, मी सुखरूप परत आलोय. आता आपण गेलात तरीही चालेल. अनिकेत, कुणीच नाहीये तिकडे. कुणाशी बोलतोय? तुला तुला तो दिसत नाहीये? तो मोर मुकुटवाला, अनिकेत, तो बासरीवाला. अनिकेत शांत हो. बस खाली. शांत. आकाश, तुला मोक्ष माहितीये का? मोक्ष? हो माहिती आहे ना. कपाळ मोक्ष नव्या, पिऊन पडल्यावर होतो तो कपाळ मोक्ष, तो नव्हे. माहिती आहे. संस्कृतीचा ठेका काय तू एकट्याने घेऊन नाही ठेवलायस. मलाही माहिती आहे. मोक्ष, निर्वाण, मुक्ती. तुझं साहेब सांगतो ते खरंच आहे. प्रत्येक शहाण्या माणसामध्ये एक वेडा दडलेला असतो आणि प्रत्येक वेड्यात एक शहाणा. आणि त्याचा उरला सुरला शहाणपणा बाहेर काढण्यासाठी कोणाला दवा लागते तर कोणाला दारू. दवा दारू. उगाच शहाणपणा शिकू नकोस. ते मुक्तीचं काय सांगत होतास ना ते सांग. हा, मुक्ती. तुला हवी आहे मुक्ती? वेडा बेडा झालायस का? अरे ऑफर आहे, बोल. दारू गोळ्यावर मुक्ती फ्री. तुला हवी आहे का? पूर्ण वेडा आहेस. अरे बाबा, मुक्तीपासनं लांब पळतायत साहेब, आणि त्यामुळेच पुन्हा पुन्हा जन्माला येतो. आणि खरं सांगायचं झालं ना तर त्यामुळेच लोकसंख्या वाढते. मी तर या जन्म मृत्यूच्या प्रोसेस मधनच डिलीट होणार आहे. हे बघ, तू आणि तुझं काही पण हो, पण मला मला या प्रोसेस मध्येच राहायचंय. चल तो राहा बाबा राहा. हो बरोबर. तुला त्या पुण्याच्या आग्नेय दिशेच्या डोंगरावर जाऊन राहायचंय ना? एक्झॅक्टली. राहा बाबा. पण एक गोष्ट सांगू का आकाश? त्या आग्नेयच्या डोंगरावर जी मजा नाही ती या सत्यप्पाच्या दारू गोळ्यात आहे. अरे मग विदेशी आहे, मजा तर येणारच. तू ना उगाच त्या साहेबांच्या नावाने खडे फोडत असतो. बघ बघ कशी आहे ही. घे साहेबांच्या नावाने खडखड खडखड खडखड. मानसिक विकृती. अरे कशाला मनाचा थडगा उकरतोस खणून खणून? हा बघ बघ, बदललाय सारं जग सुधारणा आणून. साहेब होता म्हणून, फक्त साहेब होता म्हणून. अजूनही नसता शिक्षणाचा गंध, नुसतं कपाळावरचाच गंध. आडवं उभं कप्पा
त्यातून दाखवली प्रगतीची मशाल पेटवू. साहेब होता म्हणून, फक्त साहेब होता म्हणून. नव्या युगाचा बघ चमत्कार. थोडी रे बारीक घाल. हा? मुठीत झाली दुनिया सारी, नवा रूप नवा आकार. पासून पर्यंत बदललं सारं. नागापर्यंत आणलं तुमच्या सुखाचं वार. अरे अजूनही असतात तिथंच, जिथं माकडांचे कळप करीत असता शिकार, जीव जावोच तवर. पळून पळून आकाश गंगेच्या पलीकडेही जातो. पण इतक्या वर्षात आपण बुद्धांच्या जवळपास सुद्धा पोहोचू शकलो नाही. केवळ तुमच्यामुळे. आमच्यामुळे. तर त्या पश्चिमेच्या खिडकीतनं काय दिसतंय? बुडवणारा सूर्य, माणसापेक्षा सावल्या मोठ्या दाखवणारा. तू डोळे बंद कर, मग आम्हाला बुद्ध दिसेल. बुद्ध रूप तुझे पाहता पाहता शरीराचा डोळा व्हावा. कड तुझे वेचून घेता देह सारा प्रकाश होऊन जावा. तू डोळे मिट, तुझ्याही जीवनात प्रकाशाचा देवकण यावा. नको येर झारे, दमलो. हा प्रवास संपूर्ण जावा. हा प्रवास संपूर्ण जावा. गॉड, इतकी घन शांती क्षणभरात हे एवढं मिळू शकतं? विश्वासच बसत नाही. अनिकेत, अनिकेत, सॉरी सॉरी. गूढ शांततेत काहीतरी आहे. सुपर सायलेन्स, नोबल सायलेन्स. मिळालंय, मिळालंय, मलाही मिळालंय ते. चमकून जावी वीज क्षणकाल आणि सारा असमंत व्हावा लख. मला खरंच खूप आनंद झाला. हे जे तू बोलतोयस ते अगदी आत्म्यापासून असेल तर. अस्तित्वाची पाहिली सारी रूपे तू चमकत होतास वारंवार समोर माझ्या विजेसारखा. बंद होते डोळे, बंद होते कान माझ. आणि अचानक अचानक इंद्रियांची बंधने गळून पडली आणि खोल घेतली उडी. आकाश नावाचा अर्थ आज प्रत्यक्ष अंतर्बाह्य रूप एकच सारे. गळूनी पडले पाश सारे. अंतर्बाह्य चंद्रतारे, चंद्रतारे, चंद्रतारे. सोनियाचा दिनवाज अमृते पाहिला.
एक मनुष्य प्राणी आज अमृतस्य पुत्र झाला. अमृतस्य पुत्र